आपले सरकार पोर्टल 4 दिवसांपासून बंद पडलंय. राज्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देणारं आपले सरकार पोर्टल गेल्या 4 ते 5 दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे बंद पडल्याची बातमी समोर येते आणि हा बंद पडल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय. 27 एप्रिल पासून पोर्टलमध्ये बिघाड झाल्यामुळे जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती अर्ज यांसारखी महत्वाची कामं पूर्णपणे ठप्प झाली आहेत. दररोज लाखो नागरिक या पोर्टलचा वापर करत असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सध्या स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे पोर्टल बंद असल्याचा सर्वाधिक परिणाम आता विद्यार्थ्यांवर झालाय. अनेकांचे अर्ज अडकले असून तणाव देखील आता वाढत चाललाय. या गंभीर परिस्थितीची जाणीव घेत याची दखल घेत राज्याचे आयटी मंत्री आशिष शेलार यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी त्यांनी आयटी तज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या प्रतिनिधींची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. पोर्टल अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट, डेल आणि कॉमवॉल्ट यांसारख्या कंपन्यांशी समन्वय साधला जातोय. दरम्यान तांत्रिक दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच आता पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास सरकारने व्यक्त केलाय. तोपर्यंत नागरिकांनी सेवा केंद्राशी संपर्क ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. एकूणच आपले सरकार पोर्टल बंद पडल्यामुळे आता डिजिटल सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठा फटका बसतोय. लवकरात लवकर सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.